कायम आहे, त्यामुळे तर त्यांना उमेदवार देता येत नाही असं विरोधकांचा टोल आहे तुमच्यावर. नाही, काय असं काय झालेलं नाहीये. महायुतीचा तिढा सुटलेला आहे. कालही रात्री त्यांची बैठक झाली. बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे. उमेदवारची यादी सुद्धा फायनल झालेली आहे. कोणत्या वेळेला कोणते डिक्लेअर करायचं आहे हा एकनाथ शिंदे साहेबांचा अधिकार आहे. ते त्यावेळेला करतील, त्यावर निश्चिंत राहावं. उद्धव ठाकरेंनी आपली कबर आपणच खोदली अशी गिरीश महाजन म्हणतात. गिरीश महाजनांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे ते सर्व राजकीय परिपूर्ण अभ्यास करून केलेलं त्यांचं वक्तव्य असावं म्हणून त्यांनी ते बोललेलं आहे. चांगला चाललेला पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी, घराच्या स्वार्थासाठी अक्षरशः दावणीला लावला. शिवसेना प्रमुखांचे असलेले विचार वेशीवर टांगले. ज्यांच्याबरोबर शिवसेना प्रमुख हयातभर लढले त्यांच्याबरोबर असलेली त्यांची आघाडी झाली आणि कधी न दुसऱ्याच्या दर्जात न जाणारे लोक आता सिल्वर ओकला जाऊ लागलेत. यातच शिवसेना प्रमुखांच्या विचारांची म्हणजे त्याला काय पायदळीत उडवल्यात आणि मातोश्रीचे पद घालवली. यासारखं दुर्दैवी दुसरं कोणतं नाही. रोहित पवार म्हणतात अहंकार दाखवू नका, तुमचे 12 वाजवल्याशिवाय राहणार नाही. रोहित पवारला आणखीन राजकारण कळायचंय. त्याला कळेल आता पुढे पुढे काय काय होतंय ते. इतक्या ज्या स्पीडने जाशील दुर्घटना से देर भली, एवढं त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. कोकणातल्या दोन्ही जागा आम्ही जिंकू, राणेंची फक्त मीडिया चर्चाच भास्कर जाधव. नारायण राणेंनी हे सांगितलेलं आहे की महायुती ह्या दोन्ही जागा जिंकणार आहे आणि म्हणून नारायण राणेसारख्या नेत्यांनी बोलल्यानंतर त्याला एक आगळं वेगळं महत्व असतं. उपऱ्यांनी त्याच्यावर कॉमेंट्स करणं योग्य नाही. फायनल झालं, उमेदवारी फायनल झाली असं मानलं जात आहे आणि ते प्रचार कार्यालयासाठी जागा सुद्धा शोधतायत. याच्यात कितपत तथ्य आहे, पक्षाने अजून काही द्यायचं नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी जोपर्यंत उमेदवाराच्या नावांची घोषणा करत नाही तोपर्यंत कुणाचंही तिकीट फायनल झालेलं नाही, महाराष्ट्रातल्या सुद्धा. म्हणून छत्रपती संभाजीनगर असेल की महाराष्ट्रामधले इतर मतदारसंघ असेल, जोपर्यंत ते डिक्लेअर करत नाही तोपर्यंत कोणी जर घाई केली तर कदाचित त्याचे परिणाम त्यांना वाईटच भोगावे लागतील. म्हणून पक्षाचा आदेश येईपर्यंत कुणीही अशी गडबड करू नये अशी मी त्यांना सुद्धा विनंती करतो. नवनीत राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे, कारण आता त्यांचं प्रमाणपत्र जे आहे ते वैध झालंय आणि लढण्याचा मार्ग मोकळा झाला. सुप्रीम कोर्टाने निकाल आहे त्यावर भाष्य करणे योग्य नाही. मुख्यमंत्री ठाण्याचा सुद्धा वाद समजतात, परंतु ठाण्यात उमेदवारी देऊ शकले नाही आणि ते भाजपच्या दबावाखाली असतात असं पवार म्हणले. ठाण्याचा भाग आहे पण मुलाची सुद्धा उमेदवारी जाऊ शकतो. त्यांना माहिती आहे का निवडणुका? कधी त्या माणसाने निवडणुका लढल्यात का? संजय राऊतनी कोणती निवडणूक लढली? नगरसेवकाची, आमदारकीची, खासदारकीची? एक प्रोसेसचा भाग आहे हा. फॉर्म भरायची तारीख किती लांब आहे. आता उमेदवारी जाहीर करून काय करायचंय? योग्य वेळेला योग्य निर्णय घेणं हे शिंदे साहेबांचं वैशिष्ट्य आहे. घाई गडबडीमध्ये निर्णय घेऊन पश्चातापाची पाळी आमच्यावर येणार नाही. म्हणून योग्य वेळेला तो योग्य निर्णय घेतील, त्याबद्दल इतरांनी चिंता करू नका ना. कोणता उमेदवार कधी डिक्लेअर करायचं हे तुम्ही कोण सांगणार? शिंदे साहेबांना करू द्या ना. परंतु शिंदे साहेबांनी आपल्या मुलाचे सुद्धा उमेदवारी जाहीर केली नाही, याचं यांना काय, मला वाटतं काही खेद करायचं यांची काही गरजच नाही. म्हणून वाकून पाहण्याची सवय आहे ती सोडा. वारंवार सांगतोय मी तुम्हाला, बोलताना थोडं तारतम्य ठेवा. लोक कंटाळलेत, लोक शिव्या देत आहेत, लोक तुम्हाला तुमचा चेहरा पाहायच्या मनस्थितीत नाहीत, हे समजून घ्या. तुम्ही ऍक्टिंग करून हातवारे करून बोलतायत पण लोकांना हे पसंत नाही. हे सर्व महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे की हे माणसाचा चेहरा पाहता दिवस वाईट जातो. म्हणून अशाच ह्या लोकांच्या वर आता आम्ही सुद्धा भाष्य करणं टाळतोय. एकनाथ शिंदे ज्यावेळेस पक्ष फुटला आणि लोक तिकडे गेले त्यावेळेस म्हटले की एकही आमदार मी पडू देणार नाही असं त्यांनी आश्वासन दिलं होतं. मात्र आता एक एक खासदाराचे तिकीट कापून एक एक विकेट पडायला लागल्यात आणि विधानसभेच्या आधी अख्खी टीमची विकेट पडेल असं आदित्य ठाकरे. आम्ही कोणत्या वेळेला कोणते गणित मांडायचं याचा पूर्ण अभ्यास शिंदे साहेब करतायत. कोणताही खासदार असेल, आमदार असेल, याला
कधीही ते सोडणार नाही, याची सगळ्या आमदारांना खासदारांना शाश्वती आहे. म्हणून शिंदे साहेबांनी जोही निर्णय घेतला तो आम्हाला मान्य असतो. तुम्ही जर पाहाल तर हेमंत पाटलाची उमेदवारी कट केली म्हणून काय झालं, त्याच्या मिसेसला दिलेली आहे. योग्य वेळेला योग्य निर्णय घेऊन आपला कार्यकर्ता कुठं त्याचं खच्चीकरण करू नये याकडे त्यांचं लक्ष असतं. एखाद्या खासदाराची जर आणखी उमेदवारी जर कट केली असेल तर निश्चितच त्याच्याबद्दल त्याला वेगळ्या पद्धतीने पुन्हा ऍडजस्ट करण्याचं काम एकनाथ शिंदे साहेब जरूर करतील. विकेट पडायला सुरुवात झाली. नाही नाही नाही, असं काही नसतं. आमच्याकडे विकेट पडायची नाही, आम्ही लोकांच्या विकेट पाडू. बच्चू दिल्ली अभी बहुत दूर है असं संजय राऊत श्रीकांत शिंदेना म्हणतात, सल्ला दिला. संजय राऊतने हा सल्ला तुमच्या बाजूला जे आहेत त्यांना दिला तर बरं होईल. जे विद्वान आणखीन तुमच्या बाजूला आहेत त्या बाळाला जर त्यांनी हा सल्ला दिला तर बरं होईल, ज्यामुळं तुम्हाला पक्षामध्ये असलेलं स्थान तुमचंही कळेल. की शिंदे साहेबांचा पक्ष हा भाजपच्या ताटाखालचा मांजर झालेला आहे, त्याच्यामुळे त्यांना उमेदवार जे जाहीर केले असेल, हिंगोलीची जागा असेल किंवा भावना गवळीची जागा असेल, लोकसभेच्या साठी जे काही उमेदवाराची यादी जाहीर होते किंवा जे काही उमेदवार बदलले जात आहेत तर हा एक पॉलिसी मॅटर म्हणून शिंदे साहेबांनी 2 जागांची अदला बदल केलेली आहे. हेमंत पाटलाच्या जागी बाबूरावांना उमेदवार दिलेली आहे. भावना गवळीची जागी हेमंत पाटलाच्या मिसेसला दिलेली आहे. आणि हा बदल त्यांना चर्चा करून केलेला बदल आहे. परंतु काही लोकांना यामध्ये सुद्धा असं वाटायला लागलं की काहीतरी मोठा चेंजेस केला आहे आणि आता शिंदे साहेब एक भाजपच्या दबावाखाली गेलेत आणि भाजप जसं म्हणेल तसं शिंदे साहेब ऐकतायत. हे जे काही त्यांचे वल्गना चाललेले आहेत त्याच्यात कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही. जागा जिंकणे हा मूळ हेतू असल्यामुळं आम्हाला गडबड यादी डिक्लेअर करण्याची नाही. आम्हाला ते जागा कशा निवडून येतील यावर आमचं लक्ष आहे. म्हणून इतरांनी काय बोलावं, इतरांनी काय टीका करावी याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. आम्ही त्यांच्याकडे पाहत सुद्धा नाही. आमचा पक्ष काय आहे, आम्ही काय आहोत याची जाणीव त्यांना चांगल्या प्रकारे आहे. आणि कालच उदय सामंतने सांगितल्याप्रमाणे हे येत्या 8 दिवसामध्ये काही आमदार जे आमच्या संपर्कात आहेत ते सुद्धा आमच्या पक्षात येणार आहेत. म्हणून चिंता स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी करा. मी हे वारंवार सांगतोय. तुमच्या या नादानपणाच्या स्टेटमेंटमुळं, तुमच्या ह्या बालिशपणाच्या वक्तव्यामुळं त्या पक्षाचा सत्यानाश झालेला आहे. स्वतःच्या पक्षाचा तुमच्यावर असलेला विश्वास जर पाहिला तर त्याची जाणीव तुम्हा सर्वांना होईल. पक्ष तुमच्यावर विश्वास नाही, तुम्ही इतरांवर जाऊन टीका करायला लागलेत. मला वाटतं हे संयुक्तिक नाही. आपण आपल्या पक्षाच्या ध्येय धोरणाचा किंवा आपल्या पक्षाच्या प्रचाराचा याच्याबद्दलचा गंभीरतेने आपण विचार करा. दुसऱ्याच्या पक्षावर डोकू नका, एवढं तुम्हाला विनंती राहणार आहे. नसता जर आम्ही बोलायला लागलो, बोलूच, परंतु त्याला थोडासा अवधी आहे. त्या टायमाला तुम्हाला पळतीभुई थोडी होणार आहे. ते म्हटलं की 2-4 महिन्याचा पक्ष राहिलेला आहे शिंदे गटाचा, याच्यानंतर पक्ष संपतो. नाही, त्यांनी ते सांगताना थोडीशी त्यांची गडबड झालेली आहे. त्यांना माहिती आहे उबाटा गट हा 2-4 महिन्याचाच राहिलेला आहे. त्यानंतर या पक्षाकडे ना उमेदवार भेटणार आहेत ना कार्यकर्ते भेटणार आहेत. आजची अवस्था पाहिली तर ज्यांच्या लाखोच्या सभा व्हायच्या त्या आता हजारावर आलेल्या आहेत. काही दिवसांना हे गल्लीमध्ये फिरताना दिसतील. जे तुमच्या सोबत आले त्यांना आता पश्चाताप होतो असे चंद्रकांत खैरे म्हणतात. चंद्रकांत खैरेंना या लोकसभेमध्ये त्यांची सुद्धा जागा आम्ही दाखवून देऊ. आणि ज्यांच्या दारोद्यात ते जात आहेत ते काही दिवसामध्ये हे ते आमच्या बरोबर असतील. पण आता तुमचं लढाई जी असेल ती शिवसेनेची असेल की शिंदे विरुद्ध शिवसेना विरुद्ध शिवसेना असेल की शिवसेना विरुद्ध MIM असेल? इतरची जी निवडणूक संभाजीनगरची होणार आहे ती शिवसेनेची MIMच्या बरोबर असलेली लढत असणार आहे. म्हणून आमची लढत MIM बरोबर आहे. इतर कोणत्याही पक्षाशी आमची लढत नाही. आणि ही सीट
आमच्यासाठी प्रतिष्ठेचे असल्यामुळे हे आम्ही जिंकणार आहोत. खैरे हे तुमचे प्रतिस्पर्धी आहेत. नाही खरे आमचे प्रतिस्पर्धी होऊ शकत नाही. श्रीकांत शिंदे पुन्हा दिल्लीत पोहोचू शकणार नाहीत असे संजय राऊत म्हणाले. या बाबतीत संजय राऊत आमच्या आशीर्वादानं राज्यसभेवर गेलेलं आहे, याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे. श्रीकांत शिंदे दिल्लीतही जातील आणि चांगल्या बहुमतानं जातील, हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. श्रीकांत शिंदे हा फक्त एकनाथ शिंदेचे चिरंजीव आहेत, मुलगा आहे, ही त्याची लायकी असं समजण्याचं कारण नाही. त्यांनी केलेली कामं एकदा मतदारसंघात जाऊन पहा. ज्या कामाचा व्याप जर तुम्ही पाहिला, त्या कामाची जर स्पीड जर पाहिली, तर पेविंग पेक्षा कितीतरी पटीने तिकडे चांगले कामं झालेले आहेत आणि म्हणून त्यांना निवडून येण्यात कोणतीही अडचण सुद्धा नाही. बच्चू कडूंचा आणि राणांचा वाद वाढलाय. बच्चू कडू ही काँग्रेसची बी टीम आहे असं तर राणा म्हणतात. बच्चू कडू आणि राणाचा वाद चालला आहे, त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतायत. परंतु अखेर ही निवडणूक आहे, जर ऐकलं नाही तर जी लढतीमध्ये होईल ते होईल, जो निकाल येईल तो आपल्याला मान्य करावा लागेल.